नमस्कार मंडळी. तर आत्ता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी उपवास सोडायला मी माझ्या घरी काहीतरी गोड बनवतच असते. तर ह्या गुरुवारी मी बनवला होता माखंडी हलवा. चवीला एकदम जबरदस्त होता, म्हणून आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर त्याची कृती बघून घ्या. इथे मी 1 कप इतकं रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप दूध घालायचं आहे. दूध जे आहे ते रूम टेम्परेचरचंच घालायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे. अर्धा तास झाकण देऊन ठेवलं होतं. हे बघा, रवा छान फुलला गेलेला आहे, भिजला गेलेला आहे. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी इथं काजू आणि बदामाचे लांब लांब असे काप केलेले आहेत. ते थोडे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहेत. मनुकेही थोडे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. आता सर्व ड्रायफ्रूट्स छान असे परतवून झालेले आहेत. हे बघा, आता मी हे काढून घेते. त्याच कढईमध्ये मी 1 कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे. मेजरमेंट आपल्याला सेमच घ्यायचं आहे. 1 कप रवा होता, त्याच्यात दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यात 1 कप आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 कप इतकी साखर घातलेली आहे. मंद आचेवर आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटांनी साखर छान मेल्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता खाली कॅरमलाइज झालेली आहे, ब्राऊन झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे रव्याचं मिश्रण. रव्याचं मिश्रण टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि हे रव्याचं मिश्रण अगदी अलगदपणे याच्यामध्ये सोडायचं आहे. हे आपल्याला ढवळतच राहायचं आहे. आता गॅस आपल्याला पुन्हा चालू करायचे आहे, पण फ्लेम जी आहे ती आपल्याला कमी ठेवायची आहे, मंद ठेवायची आहे. आता हे 2 ते 3 मिनटं छान असं ढवळत राहायचं आहे. हे बघा, हे छान शिजलं गेलं आहे. 3 ते 4 मिनिटांनीच आपला हलवा मस्त तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये घालत आहे मी वेलची आणि जायफळची पूड आणि जे आपण ड्रायफ्रूट्स तळले होते ते घालत आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, मस्त असा आपला माखंडी हलवा तयार झालेला आहे. तर या गुरुवारी तुम्ही हा माखंडी हलवा नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता दिसायला हे किती टेम्पटिंग आणि खूप छान दिसत आहे. दिसायला जितका छान दिसत आहे ना, तितकाच चवीलाही छान आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.